जुआसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा देवा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दहाव्या सुबटा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबराय वैराग्याचे कडकडीत मूर्तिमंत पुतळे तुम्हा आम्हाला त्या अभंगामधून सांगतायत की बाबानो आपुली हिता बघा भूतलावरती प्रत्येक जण हिताचं कार्य करत आहे पण तरी सुद्धा संत म्हणताना सांगावं लागतं की आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्यता कुणाला दिली आई वडिलांना परंतु कशामुळं सुरुवातीला ते सांगतात आपुलिया हित हित म्हणजे निश्चित काय प्रत्येकाचं हित वेगवेगळं आहे कुणाचं हित शेतीवाडी घेणं असेल कुणाचं हित शेतीवाडी करणं असेल कुणाचं हित बंगला बांधणं असेल कुणाचं हित गाडी घेणं असेल पण संत म्हणताना हे हित मान्य नाही माय बापा या भूतलावरती आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुमच्या तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला भेटणारच आहे
मग संतांनी निश्चित हित कोणतं सांगितलं बाबा, एक दिवस इथं आपण नव्हतो, आता आहोत आणि इथून एक दिवस आपल्याला रिटर्न जायचंय. रिटर्न येताना तिकीट कशी काढली महाराज? पण आपल्याला कसं वाटतंय, हा रिटर्न बिटर्न काय नाही, पण रिटर्न तिकीट आहे माय बाबा. हो, म्हणून हित आल्यानंतर काहीतरी हित करावं लागतं. तेच हित संत म्हणताना वेगळं असं वाटतं आणि तुम्हा आम्हाला वेगळं असं वाटतं. म्हणून कथा कीर्तन प्रवचन ठेवावे लागतात आणि हे जनतेला सांगावं लागते, बाबांनो या भूतलावरती आल्यानंतर काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं? गाड्या घोड्या घेणं किंवा सुखी संसार करणं नाही, करावा प्रयत्नाने केलाच पाहिजे. परंतु ते हित संतांना मान्य नाही. तुम्ही म्हणाल हे केलं ते केलं ते केलं, संत म्हणतात नाही माझ्या राजा, हित ते करावे देवाचे चिंतन. हा, हित ते करावे, ह्या शब्दावरती जोर ठेवा. हित ते करावे देवाचे चिंतन. हित जे बी काय तुम्ही कमवाल त्यातील तुम्हाला काही संग नेता येणार नाही. मग तुमचं हित कशात आहे? जे देवाचं चिंतन तुम्ही जे कराल त्यातून तुम्हाला कुणाला वाटणे सुद्धा देता येणार. हो, मुलाला सुद्धा नाही, पतीला सुद्धा नाही, कोणालाच नाही. एखादा जर म्हटला की यातलं थोडंफार मला इस्टेटीची वाटणी होईल, वेळ प्रसंगी इस्टेटीची वाटणी होईल, पण ह्या इस्टेटीची वाटणी करता येत नाही. म्हणून संत म्हणताना सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन, की भगवंताचं नामचिंतन करा. या भूतलावरती आल्यानंतर नामचिंतन नामचिंतन. आता हे गोष्टी कुणाला सहजासहजी पटण्यासारख्या नाहीत. आम्ही जर सांगितलं ना गंध लावा, तुळशीची माळ गळ्यात घाला, ह्या बुवा तुला द्या काय याड लागले आम्हाला बी कुठे येडं करतो. काय पियाचे दिवस आहेत, काहून घेऊ दिले का? एक दिवस जायचंय विठाला विठाला. सांगितलं हे दादानो, भल्या भल्यांची उदाहरणं दिली की अनेकांनी भरपूर काय केलं, भरपूर काय कमावलं, परंतु त्यांना महाराज नेता आलं नाही. तुम्हा आम्हाला सुद्धा नेता काही इथून येणार नाही. उलट ही दुनिया तुमचा सुपात हात घालणार जाताना, ए बाबा शपथ घेऊन जा, मोकळा सुद्धा जाऊन देणार नाही. विठ्ठला विठ्ठला जो असे जागता संतांची संगत करावी. या भूतलावरती चांगल्या चांगल्याची संगत करावी. धन कमवू नये असं नाही. प्रारब्धानुसार तुम्ही जर नाही म्हटला तरी देव तुम्हाला ते देणारच आहे. का? बहुत सुकृताची जोडी. हा, म्हणून विठ्ठली आवडे. बरेचशा जन्माचं जर काय जर तुमचं सामुग्री शिल्लक असेल, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तर ते विठ्ठली कृपा केली. मग इथं जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला बघा आपल्याला वाटतं आपण सुखी होण्यासाठी आलोय, पण नाही माय बाप्पा. संत म्हणताना सांगितलं जन्माचे ते मुळे पहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. इथं आल्यानंतर सुख कुणाला आजी एवढी वर्ष तुम्ही काढली, सुखी आहात आता तरी? हे रोज बाय लागत ना गुरवाडायला लागतोय, तेव्हा कुठं तरी एका भाकरीत किती देव काम करून घेतोय बघा बरं का. हे चतुरात शिव म्हणजे एक भाकरी खाल्ल्यानंतर दिवस उगवल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत महाराज हात चालूच आहे, पण देव खायला किती देतोय बघा. एका भाकरीची करामत आहे. हो, प्रत्येकाला वाटतं मी हे करीन ते करीन. नाही, तुम्हाला मला सुखी व्हावं असं वाटतं, पण संत म्हणतांनी सांगितलं ए दादानो, सुखी नाही आत्मसुखी होण्याचा प्रयत्न करा. आणि ते जर तुम्हाला करावं असं वाटत असेल, आत्मसुखी व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचे चिंतन. मग ते कसं? तुम्ही म्हणाल काम करताना बुवा कसं करावे? हो, त्यांनी सांगितलं तुमच्या तोंडाला काय काम नसते, हाताला काम असते, पायाला काम असते का, तोंडाला महाराज काम असते. मग राम राम म्हणून जर काम केलं तर नाही का सोपं व्हायचं? मग साधू संत सांगतात अरे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम सुख होईल. दुःखाचं सुद्धा सुख झाल्याशिवाय राहणार नाही. हो, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? देवाचं भले राम म्हणा, नाही तर शेवट ते चौघजण खांद्या घेऊन चालले का राम नाम सत्य, कुणाला सांगतात? त्या मड्याला नाही, त्याच्या भोवताने जे ऐकणारे असतात ना त्यांनी ऐकायचं असतं. काय सत्य या भूतलावरती? काय सत्य आहे महाराज? फक्त राम नाम सत्य आहे. तुम्ही जर म्हणाल बाकी काय बंगला बिंगला नाही, एक दिवस त्याला तुम्हाला टिकून ठेवणार आणि सगळी रडणार. 4 दिवस रडून झालं की 5व्या दिवशी गिळणार आणि आपापल्या नांगराला परत चुकून घेणार आणि रात्रंदिवस नांगर ओढत राहणार. मग जन्माचे ते मुळे पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. मग तुम्हाला मला सांगितलं ए दादानो, उघडा ज्ञान दृष्टी, 3रा डोळा आहे बरं.
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून साधू संतांनी सांगितलं एक तिसरा डोळा आहे तो उघडण्याचा प्रयत्न करा. कितवा डोळा आहे महाराज? त्यालाच म्हटलंय ज्ञान. प्रत्येकाला ज्ञान आहे का नाही? या भूतलावरती आल्यानंतर मुंगीला सुद्धा ज्ञान आहे, गाईला सुद्धा ज्ञान आहे, नव्हे हर एक प्राण्याला ज्ञान आहे. पण ज्ञानात ज्ञान, विशेष ज्ञान आहे हे कुणाला प्राप्त आहे? फक्त मानवाला. इतरस्त जीवांना आहे का ते? फक्त त्यांना ज्ञान कशाचं आहे? खाणं पिणं उपभोग घेणं, ह्याच्यापेक्षा दुसरं ज्ञान नाही. तिथं देवाचं भजन नाही. मग इथं फक्त आल्यानंतर कसं आहे? देवे दिला देह, हा तो या झाला बाधा. हा तो का बाधा होतो? तर भरपूर काय हो का? धन मान. बघा, धन मान ह्या गोष्टी जर प्राप्त जर झाल्या ना तर भूतलावरती सहज असं जे देव फसवतो बरं का. काय करतो? एखाद्याला भरपूर धन देतो, भरपूर मान नव्हे, एकेकाला आमदार बनवून ठेवतो. पण तिथं गेल्यानंतर मायबापा त्याला हे सुचत नाही की नामचिंतन केलं पाहिजे. नाही, तो सेवा करणार अनेकांची नाही असं नाही. सेवेतून मेवा घेणार, अनेक काय करणार, परंतु नामचिंतन सहजासहजी होऊ देणार नाही. मग साधू संतांनी सांगितलं नामचिंतन जर नाही केलं तर जीवन तुमचं व्यर्थ आहे. हो, आणि खरं वास्तविक पाहता नामचिंतन जो करणारा या भूतलावरती आहे, धन्यता कुणाला दिली? आपली हिता. जो असे जागता धन्य माता पिता याची. आई वडिलांना धन्यता काम आहे बापा. हो, कोणाच्या आई पोटी कशी रत्नदेव देईल का? चांगल्या आई बापाच्या पोटी चांगलाच माल येणार ना. मग चांगले आई बाप निश्चित करतात काय करत असतात? आज मारुती राहायचा, आज कोणवर आहे महाराज? बघा, शनिवारच आहे का? वा, विठ्ठल मारुती रायाचा जन्म घ्या. केसरी आणि अंजनी माता यांनी काय केलं महाराज चांगल्या पुत्राची प्राप्ती होण्यासाठी? माकडाच्या जन्मात असून सुद्धा तपश्चर्या केली. आपण माणसाच्या जन्मात आहोत बरं. हो, माकडाच्या जन्मात असून त्यांनी तपश्चर्या केली. नाही, मुलगा पोटी चांगलाच असावा. नवे एकदा रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णांना म्हणाल्या, काय म्हणाल्या? मला तुमच्यासारखाच मुलगा पाहिजे का? असं कसं होऊ शकल? तू काय बी मागशील मी देव आहे म्हणून तुला काय बी देत राहील का? नाही, त्याला इथं काहीतरी घासावी लागते. काय सांगतात भगवान सुद्धा स्वतःच्या पत्नीला? बघा, श्रीकृष्ण भगवंत सुद्धा सांगतात रुक्मिणी मातेला, तुला ना मला काहीतरी या भूतलावरती करावं लागेल. भलेही मी देव जरी असलो तरी मला सुद्धा चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी किंवा तुझा हट्ट पुरा करण्यासाठी मला सुद्धा या भूतलावरती तुला साथ द्यावी लागेल. विठ्ठल काय पर्याय सांगितला? जो अंजनी मातेने केसरीने केला, तपश्चर्या केली, भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, बाई आता शंकर म्हणताना काय कर? ओंजळ पसरून बस. आतापर्यंत अशी बसली होतीस, आता असं बस, आणि जे बी काय हातात पाडेल ते गुडू दिशी गिळून टाक. बघा, अंजनी मातेनं ओंजळ केली आणि प्रसाद त्याच्यामध्ये पडला. आता ही कथा रामायणातील सर्वांना माहितीच आहे. मग तो प्रसाद ग्रहण केला आणि त्या प्रसादाचा मारुतीराय जन्माला आला. नवे ते झालं मारुतीचं. पण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः रुक्मिणी बरोबर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवंतासारखाच मुलगा प्राप्त झाला. नाही, देव जरी असला तरी आई बापच आहे. त्यांना सुद्धा काहीतरी करावं लागतं चांगल्या गोष्टींची प्राप्ती करून घेण्यासाठी. तो मग आम्हाला कशी अशी चांगली प्राप्ती होईल? नामचिंतन करणारा मुलगा जन्माला येणं एवढं सोपं आहे का महाराज? एवढं सोपं आहे का? त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणून त्या आई वडिलांना काय आहे? धन्यता आहे. मग ती धन्यता मारुतीरायाची धन्यता कुणाला प्राप्त झाली? अंजनी आणि केसरी. हो, प्रद्युम्न जन्माला आला, त्यांची धन्यता कुणाला प्राप्त झाली? भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी माता. तसे आपल्याला सुद्धा धन्यता प्राप्त व्हावी. जर आपण जर नाही केलं, आपल्यालाच कधी कथा कीर्तन नाही कळालं, कधी नामचिंतन आपण नाही केलं, देव आपल्या घरी चांगला माल पाठवेल? नाही, नासका कांदा पाठवून देणार. विठ्ठल. मग ते काय करणार? उपजला काळ कुळी लाविला विठ्ठल, तुका म्हणे नरकाचा या भक्ताची माय. मग ते मुलगा जन्माला येणार. एकतर येता जन्माला येताच ना रुगीट जन्माला येणार. हो, डॉक्टर सांगणार ह्याच्या काळात त्याला फुफसालाच बोललंय, ते बघा कुठं असतंय, ह्याच्या असंच आहे, त्याचं तसंच आहे. आई बापाला लुटणार.
भरपूर पैसा आई वडील खर्च करणार आणि एक दिवस ते जाणार. आलं कशाला ते नसतं कांद? विचार करा बरं, कशाला आलं? तुम्हाला लुटायला आलं का? नक्की कशाला आलं? आजार घेऊन आलं. तुका म्हणे पापी येते रोगाची या रूप येते. कशाचं रूप घेऊन आलो? रोगाचं रूप घेऊन आलं. काय केलं? खोल घेऊन आलं. डॉक्टरनं तुम्हाला लुटलं. शेवटी डॉक्टरनं बी ते नवीन लुटून गेलं. म्हणून माय बापा या भूतलावरती चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात नाही असं नाही. आणि तुम्ही जरी म्हटलं मला काही गोष्टी नको, भगवंत तुमच्या वाट्याचा तुमचा हिस्सा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाचं उदाहरण घ्या. अर्जुन म्हणतोय ए बाबा, मला माझ्या भावांशी युद्ध करायचं नाही. मला इथं भूतलावरती काहीही करायचं नाही. माझे आनंदित आहेत ना, मी सुखी आहे. भले मी वनवासात राहीन पण मी माझ्यांचं सुख्या डोळ्यानं पाहिन. पण भगवंत म्हणतात हे राजा तसं नाही रे. काही गोष्टी तुझ्या नशिबात आहेत आणि ज्या तुझ्या नशिबात आहेत त्या मला तुला देणंच आहे. अरे तुझ्या नशिबामध्ये राजगादी आहे आणि ती मला देणंच आहे. मग त्याच्यासाठी बघा काय करावं लागलं भगवंताला. 16,108 बायका सोडून द्याव्या लागल्या. सगळं घरदार सोडून द्यावं लागलं. भक्ताच्या मागं फिरावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशासाठी भक्ताच्या मागे देव येतो? देवतेची संतांनी संततेची देव निमित्त त्या प्रतिमा नामचिंतन करता 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 एक दिवस तुम्हीच कधी देव होऊन जाल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. आणि एकदा का देवरूप हे शरीर जर झालं माय बाप्पा, हे कोणत्याही दगडाला हात लावा की देव नाही होणार. देव नाही होणार का? बघा विहिरीचं काम करत असताना, घराचं पूजन करत असताना आपण काय करतो? तिथलाच कुठला तरी एक दगड घेतो, स्वच्छ धुतो, त्याची पूजा करतो, त्याला गणपती बनवतो. ते बी होतो की गणपती का नाही होत? मग तसं माय बापा मन निर्मळ करत गेलं का ना, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण तय जवळ. गंगेसारखं निर्मळ मन एकदा झालं का नाही की बस 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 देव तुमच्या जवळ. नवे नवे देव आहेच. देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे. देव तर तुमच्यापाशी आहेच. बरं साधू संतांनी सांगितलं देव हुडकाय कुठं जावं लागत नाही. आता नवरात्रीचा दिवस चालू आहेत महाराज. नवरात्रीचा काय काय विधी आहे? उपवास करणार. पण उपवास केल्यानंतर ते सोडा. एक वेळेस शास्त्र सांगतो उपवास नाही केला तरी चालेल. कुठल्या आई बापाला वाटतं लेकरू आपलं उपवास फिरावं? कोण चप्पल घालत नाही पायात, कोण काय 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 प्रक्रिया करतात. बरोबर आहे का नाही? पण असं आई बापाला वाटत नाही. नीट परमार्थ समजून घ्या. हट्ट करून नाही चालत आपल्या या भूतालावर. हट्ट करून चालत नाही. मग देवाला काय आवडतं? नवरात्र म्हणजे प्रत्येक स्त्री दिसणारी ह्या 9 दिवसात तुम्हाला देवीच दिसली पाहिजे. प्रत्येक जी माता माऊली आहे ना ती रूप कुणाचं आहे? हो घरात सावसनी म्हणून कुणाला आणता? कुणाला आणता सांगा की? मग ह्या 9 दिवसात त्यांची रूप परत दिसायला नकोत का? हे घरात येणारी प्रत्येक स्त्री महिला मंडळ आहे का? ह्या 9 दिवसामध्ये बसून लहान मुलगी येऊ तिच्या हातावरती साखर पाणी दिल्याशिवाय घरातून बाहेर लावायचं नाही. कुणाच्या पायानं लक्ष्मी चालत येईल सांगता येणार नाही. कुणाच्या पायानं महासरस्वती चालत येईल सांगता येणार नाही. कुणाच्या पायानं महादेवी चालत येईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण तुम्ही तुमचं कर्म यथायोग्य केलं तर हे. नाही तर उगाच देव घासायचं, पुसायचं, धुयाचं, रात्रंदिवस त्याला उपवास करायचा नाही. जीवाचा हाल कुणीच करायला नाही सांगितलं. फक्त महत्वाची गोष्ट ओळखा, ज्या तुम्ही सुवासने म्हणून ज्यांना मानता, नवे नवे बाल जरी असली तर ती रूप कुणाचं आहे? दगडा धोंड्याला नटवतायसा. कशाला नटवतायसा? दगडा धोंडा मातीच्या चिखलाच्या गोळ्याला नसेल नटवतायसा. एखाद्या माते माऊलीला नटावली तर ती नाही का देवी व्हायची? हे जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाणते जवळी. गंगेसारखं मन जे आहे ते निर्मळ करा आणि निर्मळ करून भक्तीला सुरुवात करा. असं जर केलं ना पोटी असं तसं संतान येणार नाही देवा. काय सांगावं, देवच तुमच्या पोटी का नाही जन्म घेणार? भगवंत सुद्धा अशा आईबापांची वाट बघत असतोय आणि असं बघत असतो या भूतलावरती कोण आहे की ज्यांच्यापाशी आम्हाला जन्म घ्यायचा आहे आणि उद्धार करून घ्यायचा आहे. मग तो वनात सुद्धा येतो. अत्रिऋषी अनुसया माता कुठं आहे? तो काय त्यांच्यापाशी इस्टेट आहे? फक्त झोपडी आहे, 2 गायी आहे.
झाडामध्ये औदुंबराचं झाड आहे आणि पती पत्नी दोघांचं सतत नामचिंतन आणि उदरनिर्वाह. विचार करा, एका भाकरीसाठी आपण दिवसभर एवढं काम करतो. नाही, केलं पाहिजे. प्रत्येकाने काहीतरी हात हलवल्याशिवाय हे जग चालत नाही. पण महत्वाची गोष्ट, या भूतलावरती आल्यानंतर चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी चांगलं करावं लागतं. मग साधू संत सांगतात, अरे काहीच चांगलं नाही, फक्त सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी. पण शहाणा असेल तरच कथा कीर्तनातला ऐकणार, नाहीतर इथून घरी गेलं का नाही की माणसं म्हणणार, बुवाचं कीर्तन लई चांगलं होतं, हे चांगल्याला आग लावा, जाळून टाका. चांगलं मंगळ म्हणत बसू नका सा. तुम्ही तुमचं हित करा. येताना एकटा आला, जाताना सुद्धा तुम्ही एकटंच जाणार आहे. फक्त तुमच्या बरोबर तुमचं प्रारब्ध संग असणार आहे. ज्याला मग त्याच्या बरोबर काय असेल, पुण्य किंवा पाप, दुसरं तुमच्या बरोबर काहीच नसणार. विठाला विठाला. म्हणून सांगितलं, पुढे कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा देवाला कोणाचा सुद्धा आनंद होत नाही. पण महत्वाची गोष्ट, आपलं हित जे जाणतो, जाणून घ्यावं लागतं, मानून घ्यावं लागतं. आता कथा कीर्तनातून तुम्ही समजा ऐकलं, आता ह्यातील बिचारी एक तरी करणार बरं की येणाऱ्या प्रत्येक माता माऊलीला चहा काही गडबड जरी असली तरी भैया साखर थोडी हातावरती घे. शिवावं लागतं पाय. प्रत्येकाकडे बघताना नजरेत फरक करावा लागतो, चष्मा बदलावा लागतो. नाही तर डोळा असं चोळून चालत नाही, चष्मा बदलावा लागतो. आणि बघायचं त्या दृष्टीने या समाजाकडे नाही, प्रत्येक जीवाकडे बघावं लागतं. मुंगी जरी असली तरी त्या भगवंताने तयारी केली. कोणताही प्राणी असो, पण इतरच प्राणी एकमेकाच्या जीवावरती आधारित आहे, ते एकमेकाला तोडून ओढून खातात. तसं माणसाचं आहे का? माणसाचं आहे का इथं मला सांगा. पण माणसात सुद्धा अशी परमार्थिक माणसं आहेत. माणसांची आज सुद्धा ती मडी खातात. हे तुम्हाला पटणार नाही. आगुरी विद्या म्हणतात त्यांना. आगुरी विद्या. काशीला जावा, आगुरी विद्या. आता तुम्ही बरं का, ते मोबाईल मध्ये तुमच्या येईल, आगुरी विद्या म्हणून टाका बघा. आज सुद्धा ती माणसाची मडी खातात, आगीतून ओढून खातात, काढतात आणि ती खातात. पण माय बापा, परमार्थाचे प्रकार आहेत. काय सात्विक आहे, काय आगुरी आहेत. मग ते आगुरी करतात काय हो, ज्याला आपण कुडमत्री खेळ म्हणतो का नाही, त्याचं वाटलं कर, त्याचं गुंडगुळ कर. हा, असं जर केलं ना, त्याचे कितीही जन्म घेऊ द्या, ती सध्या ती राखतच पडलेलं दिसेल. आणि अशी मडी न कुत्री खाताना दिसेल. भूतलावरती त्यांना हेही समजणार नाही की काय खावं, काय प्यावं, काय द्यावं. उघडी नागडी फिरणार. जन्म तर भेटणार नाही असं नाही. म्हणून आपला परमार्थ कसा असावा, साधू संतांनी माय बाप्पा सोप्पा रस्ता तो आम्हाला सांगितला. हो, मग पापी कोण, पुण्यवान कोण? नामाची विमुख तो नर पापिया. जो नाम घेत नाही तोच व्यक्ती पापी म्हणून सांगितलं. बाकीच्यांचा हिशोबच मारला नाही, फक्त सांगितलं जो नाम घेतो तो पुण्यवान आणि जे नाम घेत नाही ते पापी. मग ह्यांनी हे केलं ते केलं. संत म्हणतात त्याच्याशी आम्हाला गेलं देणंच नाही. त्याच्या वाट्याला येणार कर्म त्याला करणंच आहे. भले त्या ठिकाणी सजन कसाही असू दे, तर रोज बकरी कापतो, पण फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत तो कार्य करतोय. काय करतोय? मग आपण बी मका कापताना काय विठ्ठल विठ्ठल म्हणून नाही. एवढा मोठा जीव एवढ्याचा एवढा झाला आणि त्याला खास दिवशी त्याचं नरडं कापतोय का? त्यात जीव नाही का? पण ते कार्य करत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणत करावं, राम राम म्हणत करावं. मग काय होईल की भगवंत एक ना एक दिवस कोणत्या रूपात तुमच्यापाशी येईल हे तुम्हाला समजणार नाही. आणि जीवनात हे मार्गदर्शन केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हे करावं ते करावं. शेतीतलं कर्म जे वाट्याला आलंय ना माय बापा, ही कर्मभूमी. त्या भूतलावरती या भूमीला काय म्हटलंय? कर्मभूमी आहे. ही कर्म तर केलंच पाहिजे, भांडी घासलीच पाहिजे. का उगाच डोळा झाकून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल? काय विठ्ठल भांडी घासायला येणार? काय येलो भाकरी स्वयंपाक करायचा सोडला आणि विठ्ठल विठ्ठल. अरे भाकरी करताना सुद्धा म्हणावं लागतं राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी. राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी.
देव घेतलं का नाही रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तर काय थोडी भाकरी जाता जाता तो कधी प्रसाद होईल हे सांगता येत नाही. आता बघा सत्यनारायणाची ज्यावेळेस घरात पूजा असते त्यावेळेस जी बिचारी प्रसाद बनवते तिच्या फक्त ध्यानामानात देव येतो बरं का. की आपण काय तयार करतोय, आपण काय बनवतोय, सत्यनारायणाचा प्रसाद. फक्त एकदा जरी तिच्या डोक्यात आलं ना त्याची चव वेगळीच होती. रोजचा तुम्ही घरातला रवा बनवा आणि फक्त सत्यनारायण एकदा चित्तात आल्यानंतर बरं का, आणि ते जर तोंडात जर घेतलं सतत, मगाशी जसं सांगितलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बरं विठ्ठल म्हणा किंवा देवीला जरी मानत असलं तर आई जगदंबा, आई माता असं म्हणत कार्य करा. तो प्रसाद कधी होईल आणि घरातील तुमच्या लोक कधी सात्विक होऊन जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. पण तुम्ही जर समजा मुलाबाळांना शिवे देत अरे काय करते, आता आम्हाला काही गोष्टी बोलता येत नाही पण ती बी म्हणा म्हातारीने तू का बस, सकाळपासून 10 वाजल्या तरी भाकरीच करतीस. अर्धा थांबवून आपल्या हातात ते बरं. चिंतन जर करत जर राहिला माय बाप्पा तर प्रसाद खाणारी मंडळी काय अशी तशी होतील का मला सांग. हे कधी घराचं मंदिर होईल, नवे नवे घरीच मंदिर असतं. हो घरीच मंदिर असं असतं की त्या घरात जिथं जिवंत देव राहतात. मुलाबाळांच्यासाठी आई वडील हे माता देव नाहीत का, का नाही देव, पण त्याला गुरु करावं लागतं, कुणाचं तरी काहीतरी ऐकावं लागतं. आणि जर नाही ऐकलं ना आला तसा मेला. बाबाला धन्यता द्यायचा आणि काय करता, तुम्हाला पहिलं धन्य व्हावं लागेल. विठाला विठाला आणि त्या मुलाबाळांच्यासाठी आई वडील जिथं जिवंत देव आहे आणि त्यानं आई वडिलांची पूजा केली. पंढरपूर उभं झालंय. काय झालंय माय बाप्पा, आपल्यासारखं घर सुद्धा तिथं नव्हतं. आप्पा होतं त्या वाळू का काय होतं, नदी होती आणि एक छोटीशी झोपडी होती. पण त्याच्या हातून काही चुका झाल्या, कुणीतरी त्याला भेटलं सांगणार. कुकुट ऋषीनं मार्ग दाखवला, रस्ता दाखवला. ए राजा ज्या आई वडिलांना लाथा घातल्या त्यांची आता इथून पुढे झालेली चूक, मागे काय झाले त्याचा पाहू नका, पुढे जाणे नाही. हा आता मागे काय झाले पाहू नका, मागचं विचार डोक्यातच आण नको. आई वडिलांची अशी सेवा करा रे खरे जिथं जिवंत देवती आहेत. बघा पुंडलिकाने काय तयार केलं आणि आपण म्हणतो माझ्या वाऱ्या 50 झाल्या. अरे तुझ्या तोंडातली शिवी कशी घेत नाही बाबा अजून. बरंच तर वाऱ्याच करतो नसता. ते पंढरपूर कशाच्या जोरावरती उभा आहे माय बाप्पा, आई वडिलांची सेवाच ना. मग ह्या घरात सुद्धा नाहीत का आई वडील, भाऊ नाहीत का, बहिणी नाहीत का. हो मग या सगळ्यांच्याकडे बघण्याचा आपला चष्मा बदलला पाहिजे. आणि जोपर्यंत चष्मा बदलत नाही तोपर्यंत काशी करा नाही तर दुनिया करा. काशी केल्यानंतर तिथं जाऊन मारावं लागतं, माघारी येऊन चालत तवा मोक्षे. महाराज तुम्ही केली ना काशी, बरं झालं. एकदा काशीला गेलं की परत माघारी यायचं तर मोक्षे. नाही तर काशीला गेला घरी आला, परत काशी केली घरी आला, काशी केली अशीच काशी होणार. हो माय बाबा, म्हणून संत म्हणता सांगतात हे बाबानो धन्यता आई वडिलांना देता येईल पण त्या घराचं जे पावित्र्य ते तुम्हाला राखता आलं पाहिजे. आणि आई वडिलांनी सुद्धा ते मुलाबाळांना शिकवलं गेलं पाहिजे, तरच धन्यता त्यांना प्राप्त होईल. हे अभंगाचं प्रथम आसे जो जागता
असे जागतात धन्य माता पिता तयाच्या कोणाच्या आईवडिलाला धन्यता देता येत नाही माय बाप्पा. महत्वाची गोष्ट अशी आहे मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हणजे निश्चित काय सात्विक मूल्य काय करतात तो संगत चांगल्याची धरतात. चांगल्या संगतीत बुवांची संगत म्हणा किंवा एखादा चांगला व्यक्ती विचारानं चांगला असेल त्याची संगत म्हणा. माय बापा संगतीवरती बरंच काय अवलंबून आहे. एका राजाने आपण 2 पोपट पाळले बघा संगतीचा परिणाम. 2 पोपट पाळल्यानंतर एक पोपट कसायाकडे शिक्षणासाठी दिला. आता कसाय काय करायचा सतत काटिंग कुटिंग तोंडात येणाऱ्याला शिव्या 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 शिव्या. पोपट ऐकायचा तो काय शिकला रोज शेलके शिव्या ऐकून ती काय हरिपाठ शिकणार आहे. मग एक पोपट ब्राह्मणाकडे शिकवाय दिला. मग तो पोपट रोज ब्राह्मण कराग्रे वस्ती लक्ष्मी कर्मध्य सरस्वती कर्मले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम असं वेद मंत्र ब्राह्मण बडडत चालायचा. आणि पोपट सुद्धा ती वेद मंत्र ऐकून ऐकून ती काय शिकलं तो पोपट काय शिकला वेद मंत्र. बघा संगतीवरती सज्जन मंडळी करतात काय सात्विक मंडळी करतात काय. चांगल्याच्या संगतीत जर तुम्ही जर गेला तर महत्वाची गोष्ट तो ब्राह्मणाचा पोपट काय सांगू माय बापा एक पोपट कसायापाशी असणारा शिव्या शिकला आणि एक पोपट ब्राह्मणापाशी असणारा वेद शिकला. अनेक काही हरिपाठ म्हणा किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी शिकला. राजाला असे वाटलं बरेच दिवस झाले आपण 2 पोपट शिकाय पाठवले. कुठे पाठवले एक कोरेगावच्या शाळेत पाठवलाय एक भाडळेच्या शाळेत पाठवलाय. बघूया एकदा कुठला काय काय शिकलाय. मग राजानं दोन्ही पोपटच्या जवळ आणल्यानंतर त्याला सांगितलं बाबा तू काय शिकला. त्यानं शेलक्या शिवे दिले की राजाला. एकानं काय केलं शेलक्या शिवे दिल्या. राजानं तलवार काढली. यावला सांभाळून काय उपयोग नाही. तोपर्यंत दुसरा जो आता तो म्हणला तू काय शिकलास बघव आणि ह्याला कठीण करून टाकावं. जो चांगला असेल त्याला 10 सांभाळण्यापेक्षा 1च सांभाळलेलं बरं ना. मग त्याला विचारलं तू काय शिकला. सुंदर सुंदर असं माय बाप्पा त्यानं मंत्र म्हणून राजाला दाखवलं. राजा म्हणला वा पण आता ह्याला मी ठेवणार नाही का तर यानं मला शेलके शिवे दिले त्या अगदी कवळ्या शिवे दिले त्या अशा तशा नाही. विठ्ठल पण तो सात्विक पोपट होता. तो पोपट म्हणला अ राजा साहेब मी चांगला बोलतो ऐका बर का किंवा तो वाईट बोलतो हे अवलंबून कशावरती शाळेवरती. कोरेगावची शाळा आणि भाडल्याची शाळा फरक आहे. तसं तुमची कुठली शाळा असावी बघा. तमाशात तुम्ही शिवून दिसाल का कीर्तनात जर आला तर निश्चित देवाचा आवडता झाल्याशिवाय राहणार नाही. तमाशात गेला तर घरादाराच्या तर तमाशा करालच पण हितनं गेल्यावर बी
देव म्हणे ही वस्तू नरकात पाठवा. कुठे पाठवा? त्याला कावळा सुद्धा विठ्ठल विठ्ठल. म्हणून मायबापा काय शिकायचं हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. कुणावरती अवलंबून आहे? आज हा मुलगा सुंदर वाजवतो, सर्व मुलांना असं वाजवता येतं? मग यानं काय केलं? संगत केली. आज हे सुंदर गायन करतात, त्यांनी काय केलं मला सांगा? आणि यांनी जर कसायची संगत जर धरली असती तर त्यांनी तो धंदा काढला असता ना. पण कसाई जरी असला तरी शास्त्र सांगतं, सजन कसाई आमचे संत आहेत, ते सुद्धा बकरी कापतात. पण बकरी कापत असताना सतत काय चाललं? विठ्ठल विठ्ठल बकऱ्याचं मांस तोडायचं, कसं कसं करायचा? विठ्ठल 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 विठ्ठल. त्याने एवढं नामचिंतन केलं की पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये पांडुरंगाला विठ्ठीवरती उभं राहूचं वाटतं ना. तो मांदाकडे सजण्याकडे इकडे एकदा तरी जायला लागते. तो सजण्याकडे आला आणि त्याला सांगला, अरे सजण्या मी पांडुरंग आहे रे, हे धंदा बंद कर की. सजन कसा आहे म्हणतो, ए देवा तू इकडे कशाला आलास? पंढरपूरला पण बघा असे साधू संत असतात. अरे मी जर माझा धंदा जर बंद जर केला तर का बायका पोरं उपाशी मार होईल एखाद्या? तुझं ऐकणार सुट. देव जरी असला तर तू तिकडे पुंडलिक आणि तुला उभा कुठे केलाय त्यानं? इकडे काय माझ्याकडे काम आहे? अरे तू इट्टल इट्टल करतोय म्हणून मला यावं लागतंय रे. हा आमच्या पैसे थांबू नको. अरे धंदा बंद कर. बर सजण्या म्हणतो धंदा बंद करता येईल रे, पण ही खाणारी पहिली बंद कर की. माझा धंदा लगा चांगला चालतोय तुला बघू ना. तू गपचीप तुझ्या पंढरपुरामध्ये जा. कोण म्हणताय हो? मग सजन कसाही जरी असला तर तो फक्त काय करतोय? नामचिंतन करतोय. म्हणून आमचे साधू संत सांगतात, काही केलं तरी चालेल, फक्त नामाची विनमुख तो नर पापिया. आणि मग असे कुळात जे मुलं जन्माला येतात तेच देवाला आवडतात. या अभंगाचं दुसरं
निश्चित काय. मगाच्या पोपटांचं उदाहरण आपण कशासाठी घेतलं की एक तिकडे शिकला एक इकडे शिकला. पण सात्विक चांगल्याला सुद्धा आपण तरी नव्हे तर कुळे धरल्या सर्वांची तो राजा तलवार घेऊन त्या दुसऱ्या पोपटाला मारत असताना आप्पा ते दुसरा पोपट म्हणतो कीर्तनामध्ये बडबड करू नका. काय म्हणतो दुसरा पोपट? कीर्तन म्हणजे तमाशा नाही. कीर्तन हे एक कसं आहे की किर्र झालेलं तण काढून पीक फक्त उभं राहावं, त्याच्यासाठी कीर्तन आहे. प्रत्येकाने पाळायची वचन, त्याला प्रवचन म्हणतात. हो, जसं गावातील खडे काढून तुम्ही गहू जसं गिरणीत देता ना, तसं आपल्यातील गहाण काढून हे जीवन स्वच्छ कसं होईल. मग कीर्तनात बडबड करू नका माय बाप्पा. असो, तो जो पोपट होता सात्विक, आपण तरी नव्हे त्यानं राजा दुसऱ्या पोपटाला मारायला धावला. तोपर्यंत त्यानं राजाला अडवलं आणि सांगितलं, राजे साहेब मी सुंदर बोलतो किंवा तो वाईट बोलतो हा गुणदोष पाहू नका, त्याची शाळा बघा. तो शाळेत कोणत्या शिकायला गेला हा गुणदोष, त्याला मारण्यात मजा नाही, त्याला माझ्या बरोबर पाठवा. अजून सुद्धा कोणतरी दादानो विठ्ठल 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 काय नाही हो, कामाचं नाही हो, तुमचं तरी काय झालं. सात्विक म्हणजे काय? सात्विक बघा कधी कधी विचित्र्याच्या नादानं बघा कसं असतं. पाणी चांगलं आहे, मुठभर माती टाकली का त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तनात सगळी माणसं चांगली आहेत, पण एकच जर विचित्र जर आलं ना तर अख्ख्या कीर्तनाचं वाटलं केल्याशिवाय राहणार. देखनाचा संगे हिरा जो बंगाला, 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 देखनाचा संगे हिरा जो हिरा जो बंगला करोडो रुपयाचा हिरा असतो, ऐका बर का, करोडो रुपयाचा हिरा असतो. पण त्याला जर ठेकणाचा परिचय जर झाला तर 1 रुपया त्याची किंमत होत नाही. ऐका बर का. तसा एखादा जर विचित्र साधूच्या संगतीत जर आला तर साधूचं सुद्धा वाटलं झाल्याशिवाय राहत नाही. परत ऐका, करोडो रुपये एकेका हिऱ्याची किंमत असते. किती असते? करोडो रुपये किंमत असती. पण ठेकणाचा त्याला स्पर्श जरी झाला तर त्या हिऱ्याचं पाणी होतं, पाणी. 1 रुपया त्याचं मोल राहत नाही. तर त्या स्वरूपामध्ये आपलं जीवन सुद्धा आहे, हिऱ्यासारखं आहे. मग ते कसं घालवायचं? विचित्र्याच्या संगतीत गेलं ना ह्याचा सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण देतो. एक सात्विक गाय होती बघा. आपला विषय काय आहे? जयात सात्विक कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. तयाचा हर एक वाटे देवा. देवाला सुद्धा अशा मुलांचा आनंद होतो. पण साधू संत त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात. अरे तुला घडवणारी मूर्ती धन्य आहे, तुझ्यासाठी तपश्चर्या करणारी मूर्ती धन्य आहे. म्हणून धन्यता कुणाला देतात? त्या आई वडिलांना देतात. पण सात्विक म्हणजे निश्चित काय, त्याचंही वाटलं झाल्याशिवाय राहत नाही. विचित्र्याच्या संगतीत गेल्यानंतर हिऱ्याचं उदाहरण तसं 2 गायी असतात. आपण एक वडाळ असते, एक सात्विक असते. सात्विक असते ती अशी वाळून जाते. कुठेतरी आपलं मालक देईल ते खायचं आणि आपलं माग माग शांत राहायचं. आणि एक वडाळ जी असते ना आपा, बस ती मालक बघणार कुठे गेलाय पाणी प्याला. तोपर्यंत कोणाच्या तरी पिकात बसणार, धन 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 कन 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 खाणार. बघा माणसं सुद्धा असे गेला वाटतं नवरा रान मोकळं. तस ते सात्विक
आपली काय आपली बघत बसायची मालक मारेल बाया कुठे हिच्या नादाला लागता पण ती रोज अशी झाली ना महाराज विठ्ठल, विठ्ठल. मग एक दिवस ती काय म्हणली वय ग तू आजपर्यंत एवढ्या चोऱ्या करतीस एवढी लपडी करतीस तरी तू मार का खात नाही ती म्हणते त्याला लागतं डोकं डोकं डोक्यानं काम केलं तर कधीच वाया जात नाही आडमुठ पण नाही केलं किती कुठं नाही कुठं जाळीत अडकल्याशिवाय राहत नाही पुढं चालत असताना बघावं लागतं कोणी जाळे टाकलंय का मालक कुठं आहे हो मग तिने तिची कथा सांगितली बरं म्हणली आता मला बी चालू वाटा ना ग पार तुझ्यावर येऊ का ग एखाद दिवस चल पण तुला सावध राहावं लागलं तर हिला ह्यातली काय माहितीच नाही या गाईला आता ती गाई दोघी म्हणल्या चल मला गेला इकडे तिकडे तोपर्यंत ह्या दोघी पिकात शिरल्या जी ओढाल होती कना 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 इकडे तिकडे बघायची कणकन कणकन कान शेंड ती नंतर रवत करते तो फक्त मोठ्याला ढकलायचं असते त्यांना काय करायचं असते नंतर रवत करत बसतात इकडे तिकडे बघायची आणि सातवी गेलं खाली मान घालून बसलं की उगाच देवा इठ्ठल 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 करीत बसलं शांत खात एक मालक होता शेतीचं त्यानं पाहिलं बापरे दोन गायी शेतात चरतात असलं दांडक घेऊन गेला जी इकडे तिकडे बघत शेंडा खोडत होती तिनं धुमपळ काढला आणि सात्विक आपली खाली बघून इठ्ठल इठ्ठल करत होती जी मालकानं बडावली धरून आणि सांगितलं अप्पा तुमच्या गायींच्या वरती लक्ष नाही तुमच्या गायी माझ्या शेतात येतात कोणती आली होती येडी गेली ना पळून खावली कोण एकच दिवस तिच्या नादाला लागली मालकाने एवढा लोडणा घातला उद्यापासून जाईल मग मालकालाही असं वाटलं की बघा ती नव्हती खात ही खाती मग हा कशाचा परिणाम आहे माय बाप्पा संगतीचा परिणाम आहे संगतीचा परिणाम आहे तुम्ही जर साधू संतांच्या संगतीत जर आला तर नामचिंतन तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि नाही जरी केलं तरी कानाला तुमच्या ऐकायला आल्याशिवाय राहणार नाही भक्तीचे प्रकार नव आहेत त्याला श्रवण भक्ती म्हणतात नुसतं राम हा शब्द तरी ऐकला ना कानाने तरी सुद्धा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही पण ऐकायला सुद्धा यावं म्हणून तिथं कथा कीर्तन तिथं चाललंय तिथं गेलं पाहिजे का नको तिथं गेल्याशिवाय आपल्याला समजेल विठ्ठल विठ्ठल हो बघा साधू संतांनी सांगितलं तैसा मनाचा मारू न करिता हे काही खा काही प्या काही द्या गोड बोलून संतान त्याचबरोबर का आपल्याकडे काहीही करा तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथे मोक्ष असे ऐका श्रवणाची माझी फक्त एक कथा कीर्तन जरी ऐकलं ना तरी सुद्धा जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही एवढी मोठी ताकद आहे या कीर्तनामध्ये काहीचा मनाचा मारू न करिता इंद्रिय दुःख म्हणजे ह्याला तर अजिबात शरीराला त्रास द्यायचा नाही मनाला काय बी खायचं काय कसं बी वागायचं पण कीर्तनाला बाकी जायचं साधू संत सांगतात कथा कीर्तनाशी सोडू नका सोडू नये पुराण श्रवण कीर्तन म्हणणे त्याचा साक्षात्कार कथा कीर्तन तुम्ही ऐकत चला एक ना एक दिवस तुम्ही नको म्हणला तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार तुम्ही तरी नको म्हटला तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी ताकद आहे मग अजून एक बघा ज्ञानोबराची होई तैसे कानाचे महाद्वारी गीता गजर जेत करी ते तर सृष्टीचे आधीवरी जायची पाप आपण काही बसा विचार करीत पण कानात नाथ राम राम शिरतय ना ह्याला बोळा ठुकून तरी आता माझा आवाज तुमच्या कानात नाथ गेल्याशिवाय राहणार आहे का राहणार आहे मला सांगा हे तरी ऐकलं तरी कितीतरी जन्माचा असणारा पाप सुद्धा नाहीच होतं आणि ऑटोमॅटिक हा जीव कधी पावन होतो त्याचा आपल्याला सुद्धा थांबता लागत नाही एवढी मोठी ताकद आहे माय बापा त्या कथा कीर्तनामध्ये म्हणून साधू संतांना तुम्हाला आम्हाला वेळोवेळा सांगावं लागतं आता बाळूमामा तर सांगतात बघा हे ज्यानं माझा कपाळाला भंडारा लावला त्याचं कामच संपलं बघा किती सोपं येते कुठेतरी बाळूमामाच्या मंदिरात जायचंय आणि एकदा त्याच्या नावानं असं करायचं ती तिथे गेल्यानंतर लावतातच भंडारा बघा आणि एकदा मामा सांगतात बरं का 20 खंडी ज्या दिवशी मीठ पातेल्यात एका दिवशी पडल माझ्या नावानं त्या दिवशी माझी खरी जत्रा झाली म्हणून समजा किती मीठ पाडायचंय 20 खंडी म्हणजे पोती झाली किती एका खंडीत पोती किती मावली
20 एका खंडीत 20 क्विंटल म्हणल्यावर 20 खंडीची किती झाली पोती? अरे का हिसाब कुणाला येतोय का नाही? हा काय अहो एक खंडी बघा अहो एकाच एक खंडी असं 20 खंडी सांगितलं चुकीचं उत्तर आहे महाराज ते. तुमचं ध्यान नाही केलं त्याच्यावरती पण तुम्ही बोलला समाधान वाटलं. मागाशी तिकडं तुमचं ध्यान होतं पण आता ध्यान कमीत कमी इकडं आहे. ह्याचं तरी आम्हाला बरं वाटतंय बघा विठ्ठल. एका खंडीत 20 10 खंडीची झाली 200 आणि 20 खंडीची झाली 400. ज्या दिवशी 400 पोती किंवा 400 क्विंटल मीठ एका दिवशी माझ्या नावानं भांडऱ्यात कुठेतरी पडल त्या दिवशी माझी जत्रा झाली म्हणून समजा. मग हा देव काय करतोय बघा. अनेक जणांनी बरेच मार्ग सांगितलं. काही तुकोबर आहे काय म्हणतात मागे काय झाले पाहू नका पुढे जामी नाही तो का. आता इट्टल मला तुमचं कल्याण होईल. ज्ञानोबर आहे म्हणतात बघा तैसे कानाचे महाद्वारी गीता गजर जेत करीत येतं सृष्टीच्या आधीवरी जायचे पाप. तुम्ही कानानं फक्त कथा कीर्तन ऐका तुमचं कल्याण होईल. पण मामा तर सांगतात हे कथा कीर्तन सोडा ना तर काय करा नाही तर नका करू. पण एकदा गड्यानं भांडरा लावला की ती वस्तूच माझी झाली. त्याचं वाटुळ जर झालं तर मी बघतो त्या देवाकडे काय ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल आता काय करायचंय. माय बापा 4 महिने आता बकऱ्या माग मी होतो. 16 बघायत मामाचे 1.25 लाख बकरी आहेत. एकही कोरोनाचं पेशंट सापडलं नाही. नाही एक दिवस 400 पोती पडायची. इकडे सगळ्या नवं घराला नव एक गाव सोडलं का एक देश सोडला का. मामाच्या खांडात एक सुद्धा कोरोनाचा पेशंट सापडला नाही. बुवा 4 दिवसासाठी गेला होता 4 महिने तिथनं हल्ला नाही. विठ्ठल त्यानं फक्त माझा भंडारा एकदा कपडा लावला त्याचं काम संपलं. किती सोपा परमार्थ आहे. मग नको कुठेतरी जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवायला आणि ते नको त्याच्या नावानं कुठेतरी द्यायला. तुमचं काम संपतंय ना हो. त्या देवानं कुठं अनुग्रह ठेवला नाही. कुणाला मंत्र सांगितलं नाही. जमलं तर इट्टल म्हणा नाही तर चिमुटभर पांढरा गाड्यानं आजारी असू द्या नाही तर त्याला कोणता रोग असू द्या नाही तर त्याला काही त्याच्या मागं पिढा असू द्या. चिमुटभर पांढरा तोंडात टाका आणि थोडा मार त्याला लावा. मग मी त्या रोगाकडे बी बघतो आणि तुमच्या चांगल्या वंगाळाकडे बी बघतो. असे संत आहेत हो. मग हे कथा कीर्तनात आम्ही फक्त सांगायचं का की नवरात्रीला येणाऱ्या माऊलीला प्रत्येक बाबा साखर द्या पाणी द्या मामाचा भांडा लावा. किती औषध येतो किती उपाय. मग त्यातला एखादा तरी उपाय आपलासा करावा की नकोय मामाच्या चरणाला. आता तुम्ही लागल्याशिवाय राहणार नाही. बघा बाळू मामाचं तो असा आहे की धोंडेमाळा रोजची जत्रा आहे. महाराष्ट्राचं मंदिर आदमापुरात आहे पण ही हिंडती फिरती बकरी आहे 16 बघायत. आज इथं तर उद्या तिथं. पण माय बापा एक माणूस असंही त्या ठिकाणी पाहिलं आपण जीवन वाहिलंय त्यांनी मामाच्या पाठीमाग. उगच मामाचा खेळ चालत नाही. आज आपल्याला घर चालवता नको होते. रोज 400-500 नव्हे फक्त बकरीवाली 400-500 आषाढी लावते आपण. मेंढके 500 मेंढके 7,000 बकरी आणि येणारा संपूर्ण समाज जवळजवळ रोज 1000-2000 असाही माणूस पाहिला की त्या सगळ्यांचं हँडलिंग एकटाच फिरायचा. पण त्याचा सारखा विचार चालू असायचा हे कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कोण करून घेतंय हो. तो ही व्यक्ती पांडुरंग बंडगर नावाचा आहे हो. अक्षरशः तो व्यक्ती म्हणायचा बुवा हा कारभार मी सुरुवातीला घेताना हातात 1 महिना विचार केला. किती विचार केला 1 महिना की नका हे मामाचं मड म्हणजे हत्तीचं मड आहे. मामाचा खेळ चालवायचा तोंडाचं काम आहे का आपल्याला. 4 माणसाचा संसार चालवताना एवढा त्रास होतोय माय बाप्पा. रोजची तोंड्या मानव जत्रा भरवायची. आज इथं तर उद्या तिथं तर परवा दिवशी तिथं रोज जत्रा भरवायची. आणि येणारा सगळा समाज मामानं सांगितले कुणी खाता पिता माघारी जाता कामा नाही. मग कारभारी होणं एवढं सोपं आहे का. तो कारभार चालवायचा आहे ती एकटंच फिरत असतं बघा सारखं असं. हा बुवा असं करणार की तिच्याच नादात नक्की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठं केलं पाहिजे कुठं तळ बसवायचा नक्की एवढ्या माणसाची उठाठेव कशी करायची किती समाज येईल बघा.
अक्षरशः त्यांनी 1 महिना विचार केला आणि त्यांनी असा विचार शेवट सांगितलं की असा विचार आप्पा पक्का झाला की मामाचं हत्तीचं मड काय आपल्याच्यान पेलणार हे आपल्याच्यान जमणार नाही. मग जमणार नाही म्हटल्यानंतर मामांनी अशी सुरुवात केली. बघा मामांची निवड म्हणजे अशी त्याची माणसं नाहीत. कुणी दरोडे खोर लई येडी भेटी एखादा जर भेटला तर अशीच बाहेर चालते एका ठोकेच पाडिले का तुला काय वाटलं असे सगळं विचित्र खांडवा बी तिथे आहे, चांगली बी तेवढीच आहे तर वाईट बी तेवढीच. पण त्या माणसाने काय विचार केला हे हत्तीचं मड आपल्या बाप्याच्या पेलणार नाही, हे जमणार नाही. आपा परत 1 महिना म्हणला मी हे विचार डोक्यातनं काढून टाकला. अनेक जण सांगायचे अरे घे बाबा हातात, तो म्हणायचा नाही माझ्याच्यान हे जमणार नाही. त्याची अशी सुरुवात झाली आपल्या स्वप्नात बकरीत रात्रभर म्हणला बकरीत वरडायची थांबत म्या महिना म्हणला डोकं उठलं झोपू का जागलोय का काय नक्की माझीच मला कळा. झोपलं तरी ही वराडती ती कुकरीच वराडती ती सारखं 1 महिना परत सुरू झालं. पण म्हणला काय त्या माणसाला 3 मुले, 3 मुले अशा साईजच्या आहेत, तुमच्याच वयाचा व्यक्ती येतो. अक्षरशः एवढा त्याचा परिवार सुंदर असून सुद्धा 1 दिवस धडा केला आता मिलो तरी चालेल. मामांचा कारभारी होणार म्हणजे होणार. माय बापा घरादाराकडे बायका पोराला सांगितलं तसं जमल तसं करा. हो अरे मामा तुम्हाला कमीच पडून देणार नाही. आणि त्यानं माय बापा कारभार घेतला. बस बोर्डिंगला 10 वर्षे काढली. 400 माणसे सांभाळणारा माणूस सुद्धा मी पाहिला. माय बापा 400 माणूस सांभाळणारा, पण त्याच्या हातात दांडका असायचं. काय असायचं? बोर्डिंगला आम्ही शाळेत होतो ना, दांडका असायचं. एखादा चुकला की फटकव फटाको कशाला ती परत चुकी करील. पण ह्याच्या हातात दांडकं नाही बाय बापा, ह्याच्या हातात फक्त हे आणि त्याच्या हातात फक्त हे. पोरानो मामाची चाकरी जर कराल जीवनात काहीच कमी नाही पडणार. माझ्यासाठी माझ्याकडे बघून करू नका. ज्या कामाला आलाय ते काम तुम्ही यथायोग्य करा. माझ्या वाटणीला आलेलं काम मी यथायोग्य करतोय म्हणून हा खेळ चालतोय. वाघासारखी माणसं आहेत बकऱ्याकडे माय बापा. तुम्ही आम्ही घरची एखाद्या म्हशीला पाणी पाजू किंवा न पाजू, पण तिथं बघा असं तसं नाही. एवढ्या बारक्या 1-2 दिवसाची ते मेंढ्या वेगळ्याच, बारकी कुकरी वेगळीच, त्याच्यापेक्षा मोठी साईज वेगळीच, परत अजून त्याच्यापेक्षा मोठी असं बरचशी खांड आहेत. पिवळं खांड, लाल खांड, अशी 400 500 बकऱ्याचं खांड केले. असे 7,000 बकरी, 500 माणसं, कुणालाही न बोट लावता. बरं तिथं किती विचित्र येतात, हौशे गौशे 900, त्या सगळ्यांना मार्गदर्शन करून मामाचा एवढा मोठा कारभार चालवणं एवढं सोपं नाही. माय बाप्पा फक्त आपल्याला काय करायला सांगितलंय सोपा मार्ग, फक्त कपाळाला भंडारा लावायचा. आणि भंडारा लावला की आपलं काम संपलं. काम कुणाचं सुरू झालं? मामांचं काम सुरू झालं. मग असं 1 दिवस मामा सांगतात अरे या भूतलावरती असं होणार की सगळी दुनिया माझी होणार, महाभयंकर रोग येणार आणि त्या ठिकाणी डॉक्टर लोक गुडघे टेकणार, पण माझ्या भक्ताला काटा सुद्धा पायाला नाही टोचणार. का नाही? 400 पोती एका दिवसात पडणार. 400 पोती जर मिठाची 400 क्विंटल मीठ जर असेल, बाकीचं मटेरियल किती असेल हो? तांदूळ किती असेल, रवा किती असेल, किंवा बाकीच्या वस्तू किती असतील? विचार करा. विठ्ठल 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 असो माय बाप्पा. म्हणजे सात्विक असतात ते काय करतात? तो काय करतात? वडाळाची संगत धरतात. मग चांगल्याची संगत जर धरली माय बाप्पा, विठ्ठल 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 विठ्ठल. हो सात्विक म्हणजे निश्चित काय करतात? त्या भूतलावरती आल्यानंतर असं काहीतरी कार्य करत असतात. आज अशी वाघासारखी माणसं आहेत बरं का. प्रत्येक खांडाचा मालक महाराज एक असा आहे. एक तर व्यक्ती असा आहे, अगदी बघा 11 नंबर बागेचा मालक म्हणजे तो कारभारी आहे. तो माणूस मायबापात भावाने शेतीमध्ये होता. सगळे भाऊ त्याची नोकरीला, आणि या नोकरीवाल्याने ह्याच्यावर ठेवलं कर्ज करून. आणि शेवट काय सांगितलं की हे सगळं जे आहे ते कर्ज आपापल्या वाटलं. आता ह्याला शेतीने बिचाराने कधी रुपये बँकेत नाही टाकला. नोकरीवाली आवडून राहिली आणि बरोबरीने आपण एवढं कर्ज दिलं की त्याची जमीन जरी विकली तरी त्याच्या वाटणीची कर्ज फिटणार नाही. परमेश्वरा म्हणला असं केलंस रे. ज्योतीची घरदार सोडून ती निघून गेला. 10 वर्ष कुठे कुणाला माहितीच नाही. मामांच्या बकऱ्यात राहिला.
इकडं मुलं तोपर्यंत मामाने इंजिनियर केली, डॉक्टर केली. 10 वर्षानंतर तपास लागला, लोक गेली तिथं पाया पडायला गेला म्हणजे आमका माणूस तिथं आहे. पण तोपर्यंत तिकडे त्याचंही चांगलं झालं होतं आणि या घरादारात सुद्धा मुलं डॉक्टर इंजिनियर गाड्या घेऊन त्याला घेऊन आली हो घरी. पण म्हणला पोरानो मी सोडलं रे, इथं कुणी कुणाचं नाही. ह्या भावांनी मला धोका दिला, या भावांच्यावर मी लय प्रेम केलं गाड्यांनो, लय प्रेम केलं रे. मी रात्रंदिवस नोकरीला होती यांनी शेती ओढली, पण यांनी मला धोका दिला. अरे नको एवढं कर्ज माझ्या उरावरती सोडलं. आता मी घरी तुमच्यापाशी मी येईन, पण कधीतरी येईन पोरानं. मी आता मामांचा झालोय, तसं माय बापा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. केलं तर सगळं होते. आपल्या हितात जो असे जागता, ह्यालाच हिताला जागणं म्हणतात. आपल्या हितात जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. मग ते काय करतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवतामध्ये हाय काय निश्चित 5 पांडव आहेत गीतेत सांगितले आणि 100 कौरव आहेत. पण 5 पांडव सात्विक आहेत आणि 100 कौरव आहेत ती आंधळ्याची औलाद आहे. सगळे मेले सगळे, पण 5ला टच सुद्धा झाली नाही. हे सात्विक का, जे सात्विक असतात त्याच्या पाठीशी भगवंत उभा असतो. आणि मामा तर सांगतात हे एकदा का जर त्यानं माझ्या कपाळाला भंडारा जर लावला ना, धनगर जातीत लई कुडमुत्री आगुरी खेळ चालतो बरं का. कोणी करणे करा, कोणी लपडी करा, कोणी ह्याचं वाटलं करा, कोणी त्याचं वाटलं करा. मामा म्हणतात मुंडक्या उभा केल्याशिवाय राहणार नाही. हा काय करणार, मुंडक्या उभे केल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्या कपाळाला माझा भंडाराच लागावा आणि त्याच्या नादाला कुणी बी लागून जागावं या कुडमुत्र्यांनी, हे जेड्यांनी. असा यो परमार्थ आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. आणि अशा माणसाची जर सेवा जर मला जर घडली तर माझ्या दैवाला पार नाही. हे शेवटचं कमळे माझ्या गडोजांची सेवा, कमळे माझ्या गडोजांची सेवा, कमळे माझ्या गडोजांची सेवा, तुका म्हणे 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 माझ्या गडोजांची सेवा, तरी माझा दैव पार नाही, तरी माझा दैव पार नाही. कोणी कन्या वाटे देवा, दयाचा हरेक वाटे देवा, दयाचा हरेक वाटे देवा. कुळे कन्या पुत्र मोतीचे सात्विक, कुळे कन्या पुत्र मोतीचे सात्विक. माय बाबा बकरी असताना महाराज अनुभव लई वेगळा. एकदा एक जणाच्या भुंगात आमची बकरी शिरली की त्यानं जाताना मला सांगितलं बरं का, बुवा ही झाड पाडायची नाहीत बरं का. आम्ही हे पाडलं की हो, आम्हाला काय मामाच्या बकऱ्या ज्याचं दिसतं त्या चाली सुटायचं. रोज आम्ही होतो बारक्या कोकऱ्याकडं, म्हणजे एवढी एवढी अशी साईज. आणि ती कोकरी रोज आम्हाला लोक सांगायची ह्या मकत सोडा तिथं सोडा. आम्ही सोडत गेलो. पण म्हटलं आता ह्यांचे झाड पाडल्यावर कोणी कधीच काही बोललं नाही, हा तरी कशाला बोलत. मग त्याने एक झाड पाडल्यानंतर जाता जाता सांगून गेला, बुवा आता झाड आपलं पाडायचं नाही, सगळी झाडं माझे. काय म्हणला तो व्यक्ती, बरं बाबा महाराज नाही म्हणलं पाडणार बरं का, नाही पाडणार. चुकून एक पाडलं. पण दुपारनं मी जेवण करण्यासाठी गेलो तोपर्यंत दुसऱ्यांनी त्याचा भुईमुंग बी चारून ठेवला आमच्या जोडीदार आणि दुसरं झाड बी पाडलं आणि आम्ही जेवण करून तिथं आलो. आणि नेमकी ती नवरा बायकोची मोटरसायकल सुद्धा आली. असा मेळ बसला का मामाने आमची परीक्षा घेतली कोणाच तो काय लपडं झालं आम्हालाच कळालं नाही. बुवा इकडे जावं लागले, दिसतंय गाबड्यांनी वाट लावली. यानं सकाळी सांगून सुद्धा याचं ऐकलेलं नाही. याचा भुईमुंग चालून ठेवला, याचं झाड पाडलं. काय बुवा सांगितलं सकाळी जेव्हा गेलो होतो आम्ही. अजिबात जमणार आपला राव धावून आला की आप्पा माझ्या धावून आला. माझा एक जोडीदार बारकं पोरगं होतं. असं रोज मी पोराला गंध बिंद लावून एवढी सुंदर बनवायचो ना आप्पा, इठ्ठासारखीच पोरं दिसायची मामाच्या बकऱ्याकडे.
लई रोज सगळ्याला गंधच लावे सुटायचं. त्यानं माग पुढं नाही बघितलं, त्या पोराला ताडा 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 मारलं माय बापा, मारलं. आणि आम्हाला गाडी दोघाला बसवलं, बायकोला उतरलं, गाडीवरून सांगितलं तू चालत जा घरी. आम्हाला गाडी बसवलं, तळाव नेलं कारभाऱ्यापाशी. आणि कारभाऱ्यापाशी नेलं, म्हणला 15 दिवस माझ्यात काम करावं लागते. काय का म्हणला, आता तो एवढा कालवा केला, एवढा केला की कालवा केला की त्या कारभाऱ्यांना मी म्हणलं महाराज 15 दिवस मामाची सेवा सोडून मी ह्याच्या घरी जातो, पण ह्यो कालवा थांबला पाहिजे. काय इथं तरी सेवा करायची, तिथं तरी त्याच्या घरी जाऊन चाकरीच करायची. मला अनुभव आहे, मी सालानं सुद्धा राहिलेला भाऊ आहे. तुम्ही म्हणाले हो बुवा असं तसं नाही, सालानं मी 2 वर्ष काढल्यात. दारू रोज 700 लिटर काढत होतो, रात्रंदिवस मुंबईला दारू वाहणारा बुवा आहे. हो, मोठ्यात मोठी टेलर गाडी चालवणारा, 25 वर्ष ड्रायव्हिंग करणारा. तुम्ही म्हणाले हे बुवा आले कुठनं तरी शिकून. अजिबात कुठं शिकाय गेलो नाही, फक्त असल्याची संगत धरली. ह्यांनी मला पटका गुंडा शिकवला. विचारा त्यांना. म्हणजे अशा स्वरूपानं तयार झालो ना बुवा की बाबा आळंदी पंढरपूरला जाऊ ना. हा, त्याने एवढा कालवा केला, कारभाऱ्यांच्या पाया पडलो, म्हणले आता कालवा थांबला पाहिजे, मी जातो याच्या बरोबर. कारभारी म्हणले बुवा आता लपडं आमच्याकडे आले, तुमचं काम सपलं. ह्या बुवाला ओढून नेले मग मना पोरांनी नेलं पाठीमाग. तोपर्यंत कारभारी म्हणले महाराज आता रात्र झाली, आपण असं करू सकाळ पाहूया, जे बी काही तुमचं नुकसान झालेलं असेल ते आपण भरपाई देऊया. ते भरपाई आपण देऊया म्हटल्यानंतर बघा तरी ऐका ना, घेतल्याशिवाय सोडणार नाही. सकाळ सकाळी गाडी घेऊन हजर घेऊ. आम्ही आंघोळ करून बकरी सोडण्याच्या नादात तोपर्यंत ह्यो हजर. कारभाऱ्याला गाडीवर टाकला, ह्या काय आपला भीमुंग चालला, हे असं केलं तसं केलं. ते बुवा कुठे आहे झाले आणि मारी परत आमच्या परत गेलो. बुवा तुला सोडणार नाही, 15 दिवस तुला चाकरी केल्याशिवाय माझ्या सोडणार नाही. कसं असेल बाबा म्हणलं, इथं तरी करायचंय आणि तिथं तरी करायचंय. मला काय केलं ते, मी कुणाच्या राज्यात आहे, मामाच्या गोकुळात आहे. पण गवळणी पशी असू नाही तर काय आता असू, मला काय करायचंय. विठ्ठल विठ्ठल काय त्याला मामा झालं महाराज समजलं नाही. कारभाऱ्यांना नेलं, सर्व काय दाखवलं आणि परत तो माघारी आला. काय त्याला चमत्कार घडला मला काय कळालं नाही. पण कारभारी म्हणलं बुवा ह्या उन्हात रात्री बडाडली, सकाळी बडाडली, पण दुपारी 5,000 रुपये घेऊन आली. ऐका बरं का, काय घेऊन आली, मामाचा लय झटपट काय द्याय बरं का. कसं इंजेक्शन देते ना, कुणाला मुंड्या पाडत्याला सांगता येणार. रात्री तापला, दुपारपर्यंत तापला, पण दुपारनं 5,000 रुपये घेऊन आला. आणि म्हणला बुवा कुठे, त्याच्या पाया पडू द्या मला. कारभाराच्या पाया पडला आणि गपचिप निघून गेला. हे मामांचा काय दाय माय बापा. म्हणून त्यांचा फक्त भंडारा जरी कपाळा एकदा लागला ना, तुमचं काम झालं. साधू संतांनी लई सोपं पर्याय सांगितल्यात परमार्थाचं, पण हे केल्याशिवाय होत नाही बरं का. केल्याशिवाय होत नाही, हे करावंच लागतंय. मामाने स्वतःच्या संसाराची आग लावली, तुकोबरायाने स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं, पण तू मामाला काहीतरी मार्ग दाखवून गेले. त्या मार्गाचा अंगीकार करून जे सांगितलंय ते नामचिंतन आपण करू. विठोबा कुमारी माता पिता तयाची पुढे कन्यापुत्र होती जैसाची तयाचा हरिक वाटी देवा. गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. माऊली वारी करतायसा ना, मग कीर्तनात इथं काय करत होता.